नमस्कार मित्रांनो. एम-पी-एस-सी अंतर्गत नवीन अपडेट आलेले उत्तर पत्रिकेसाठी की काय चेंजेस करण्यात आलेले 2026 मध्ये उत्तर पत्रिकेमध्ये, तर कशा प्रकारे चेंजेस करण्यात आलेले, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, एम महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम-पी-एस-सी अंतर्गत नवीन अपडेट आलेले बघा उत्तर पत्रिकेसाठी. बघू शकता कधी अपडेट आलेले 24 डिसेंबर 2025 रोजी अपडेट आलेले. सब्जेक्ट बघू शकता मित्रांनो, काय सब्जेक्ट आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत. मित्रांनो, इधर उत्तरपत्रिकेबाबत अपडेट आलेले. काय अपडेट आहे बघू शकता तुम्ही. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेतील काल सुसंगत नाविन्यपूर्णता आणण्याचा धोरणाचा भाग म्हणून विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षेकरता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका अधिक अधिक निर्देश करण्याच्या हेतूने सुधारित करण्यात येत आहे. सुधारित उत्तरपत्रिका आयोगाच्या प्रचलित धोरणानुसार 2 प्रतीमध्येच असणार असून परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची मूळ प्रत आयोगाकडे जमा करायची आहे बघा. तर दुय्यम प्रत उमेदवारांना सोबत घेऊन जायची मुभा आहे. तर मित्रांनो, इथं बघा, इथं काही चेंजेस नाही, सेम आहे बघा. फक्त खाली चेंजेस झालेले कशामध्ये बघू शकता तुम्ही. बघा, सर्वात महत्त्वाचा पॉईंट बघा मित्रांनो. बघा, हा 2 नंबरचा जो पॉईंट आहे मित्रांनो. सॉ बघा इथं बघू शकता, सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत 2 भागात असणार आहे. भाग 1 केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी, तर भाग 2 मध्ये परीक्षेचे नाव, उमेदवाराची बैठक क्रमांक, विषय संख्याकात, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवाराची समकक्षाची स्वाक्षरी इत्यादी वैयक्तिक तपशील नमूद करता येईल बघा. तर खाली बघा मित्रांनो, उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरता उत्तरपत्रिकेवरील 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे. अन्यथा सदर प्रश्नपत्रिकाकरता गुणांच्या 25% अथवा 1/4 गुण उमेदवारांना प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमधून वजा करण्यात येईल बघा. बघू शकता मित्रांनो, अगोदर कसं होतं बघू शकता तुम्ही. जर तुमचा एक प्रश्न म्हणजे 4 प्रश्न चुकले, तर तुमचा 1 गुण मायनस होत होता मित्रांनो. बघा, आता इथं तुम्हाला 5 पैकी एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे बघा. खाली बघू शकता तुम्ही. उत्तरपत्रिकेमधील सुधारणासह उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल करण्यात आले असून, बघा, कार्यपद्धतीचा तपशील खालीलप्रमाणे. मित्रांनो, हा एक मोठा बदल झालेला आहे बघू शकता तुम्ही इथं. बघा मित्रांनो, इथं प्रत्येक प्रश्न करता 25% किंवा 1/4 गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येईल बघा. मित्रांनो, म्हणजे 1/4 म्हणजे 4 क्वेश्चन जर तुमचे चुकले तर एक मायनस होतो बघा. हा सेम काय होता. पण बघा मित्रांनो, आता 5 पैकी एकही पर्याय संशयित न करणे. बघू शकता, 5 बघा मित्रांनो, तुम्हाला आता 5 पर्याय देण्यात येणार आहे. अगोदर कसं 4 असं बघा, 4 डॉट द्यायचे, 4 डॉट देत होते. तर आता बघा, 4 पैकी तुम्हाला एक करायचं होतं, कोणतं क्लिक म्हणजे डार्क करायचं होतं बघा. तर आता कसं बघा, 5 पर्याय असणार तुम्हाला. 5 पैकी एक तुम्हाला कंपल्सरी करणं आवश्यक आहे बघा. बघा, एकापेक्षा जास्त वर्तुळे संश्लेषित करणे किंवा तसा प्रयत्न करणे. बघू शकता मित्रांनो, आता जर तुम्ही 5 पर्यायामधून बघा, आता बघा हे 5 पर्याय आहे. आता 5 पर्यायामधून तुम्ही जर 2 पर्यायासाठी जर काही खाडाखोड केली, 2 पर्यायासाठी जर काही खाडाखोड केली समजा, आता बघा तुम्ही इथं पण असं गोल केलेलं राहून आणि हे बघू शकता मित्रांनो, जर बघा तुम्ही 5 पैकी 2 गोल्या जर असं तुम्ही
सर्कल केलं म्हणजे डार्क केलं समजा, पाचपैकी दोघांना तुम्ही डार्क करत असाल, तर तुमचं चार जर असं तुम्ही डार्क केले तर तुमचं एक क्वेश्चन पण मायनस इथं पण होणार आहे मित्रांनो, कारण तसं ग्राही धरले जाणार नाही. आणि पाच ऑप्शनपैकी तुम्हाला एक पर्याय, बघा पाचपैकी तुम्हाला एक ऑप्शनला आता पर्याय डार्क करावाच लागणार आहे बघा. पाचपैकी एकाला तुम्हाला आता डार्क करावंच लागणार आहे. आणि खाली बघू शकता 3 नंबरचं काय आहे, उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे. आणि 4 नंबरचं बघू शकता, उत्तर प्रत्येकमध्ये सोडवलेले प्रत्येक प्रत्येक चुकीचे उत्तर. वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण गुणाची बेरीज अपूर्णता आली तरी अपूर्णांकच राहीलच. आणि तुम्हाला इथं बघा, काळा बॉल पेन, बॉल पॉईंट पेन व्यतिरिक्त अन्य शाईचा प्रकारचा पेन वापरण्यास मनाई आहे बघा. बघू शकता मित्रांनो, इथं आता तुम्हाला बघा हे चेंजेस झालेले आहे. जर तुम्ही पाच गोलपैकी एक पण गोल नाही केलं तर तिथं पण तुमचे मायनस होणारे मित्रांनो मार्क. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्हाला आता करावं लागणार आहे गोल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.